भोगीच्या दिवशी आपण बाजरीचीच भाकरी का खातो? किंवा बाजरीच्या भाकरीवर आपण तीळच का लावतो, मोहरी का नाही लावत? असा प्रश्न जेव्हा मी शाळेतल्या मुलांना विचारतो, तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नसतं, कारण त्यांच्या आई-वडिलांनी त्याला त्याचं उत्तर दिलेलं नसतं. हिवाळ्यात प्रचंड थंडी असते आणि आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते, म्हणून आपण बाजरीची भाकरी खातो. आणि बाजरीची भाकरी रुक्ष असते, ड्राय असते, म्हणून ते आपल्या पोटात पचताना आपल्या पोटामध्ये तेल गेलं पाहिजे आणि तिळामध्ये भरपूर तेल असतं, म्हणून बाजरीच्या भाकरीवर तीळ लावलं जातं. शिवाय भोगीच्या सणादिवशी आपण सगळ्या भाज्यांची एकत्र भाजी करतो. आपण इतर कुठल्याच सणाला एकत्र भाज्या करत नाही. हिवाळ्यामध्ये आपल्या पोटाची अग्नी तेजवत असते आणि म्हणून हिवाळा हा भोगण्यासाठीच असतो. म्हणून हिवाळ्यात आपल्या पूर्वजांनी भोगी हा सण केलाय आणि अशा भोगीच्या दिवशीच आपल्याला ह्या सगळ्या भाज्या उत्तम पचतात. शिवाय मकर संक्रांतीला आपण तिळाचे आणि गोड लाडू खातो, त्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि त्याच दिवशी महिला काळ्या रंगाचं कपडं घालतात. त्याचं मुख्य कारण असं की काळा रंग सूर्यप्रकाशाला आकर्षित करतो आणि आपलं शरीर त्यामुळे उष्ण राहतं. आपल्या प्रत्येक सणांमागे असं काही ना काहीतरी विज्ञान आहे आणि त्याला शेतीशी, निसर्गाशी जोडण्याचा आपल्या पूर्वजांनी प्रयत्न केला. फक्त त्यामागचं काही विज्ञान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून हिवाळा हा भोगण्यासाठी असतो. म्हणून पावसाळा रोगी, हिवाळा भोगी आणि उन्हाळा त्यागी असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं. आपल्याला याबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.